मुंबईत अंधेरी परिसरात असलेलं शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचं नूतनीकरण झाल्यावर त्याचं लोकार्पण करण्यात आलं। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला। मुंबईत जलतरणपटू तयार व्हावेत यासाठी तलावाचं नूतनीकरण करण्यात आलंय। सगळेच पक्ष निवडणुका समोर ठेवून काम करतात। शिवसेना नेहमी विकासाची कामं करते, म्हणूनच शिवसेना नेहमी परीक्षेत पास होते असं यावेळी आदित्य ठाकरेंनी म्हटलं। शिवसेना अभ्यास करून पास होते, कॉपी करत नाही असा टोलाही विरोधकांना यावेळी आदित्य ठाकरेंनी लगावला। मात्र यावेळी परीक्षा युती करून देणार का असा सवाल केल्यावर त्याला आदित्य ठाकरे यांनी बगल दिली। या कार्यक्रमाला येताना ट्रॅफिक पासून वाचता यावं यासाठी आदित्य ठाकरे यांनी मेट्रोने प्रवास केला। महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहाजीराजे क्रीडा संकुल इथे आधी 7 जे खेळ होते, गेल्या 3-4 वर्षांमध्ये आपले ट्रस्टीज असतील, महापौरताई आहेत, म्युनिसिपल कमिशनर आहेत आणि मग आदेशजी बांदेकर, शैलेश फणसेजी सगळ्यांच्या मेहनतीमुळे 7चे आता 23 खेळ झालेत। अजून 3-4 खेळ याच्यात वाढणार आहेत। मला वाटतं की हे जे आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्याच्यात अफोर्डेबल स्पोर्ट किंवा मेंबरशिप, तुम्ही बाकीचे जर क्लब्स बघाल तर 25 लाख 30 लाख अशी मेंबरशिप आहे। इथे अजूनही 5000च्या आसपास आहे आणि सामान्य नागरिक, सामान्य मुंबईकर कुठे येऊन जर फिटनेससाठी काही करू शकेल किंवा खेळू शकेल तर अशा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये येऊन करू शकेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।